तर पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा हा रद्द झालेला आहे। मुंबईत थांबूनच परिस्थितीवर लक्ष ठेवला जाणार आहे। पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा हा रद्द केलेला आहे। मुंबईत थांबूनच मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे। मीरा भाईंदरमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। अनेक सोसायटींमध्ये आता पावसाचं पाणी शिरलेलं आहे। सखल भागामध्ये पाणी साचलंय आणि त्याच्यामुळे वाहनं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। दुचाकी वाहनांची परिस्थिती बिकट आहे। सोसायटीमध्ये आवारामध्ये असलेली पार्क केलेली ही दुचाकी वाहनं मात्र आता ती पाण्याखाली गेलेली आहेत आणि तळमजल्यावरच्या घरांमध्ये सुद्धा आता पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। 6 वाजेपर्यंत पाणी ओसरणार नाही असं सुद्धा बोललं जातंय। ही सगळी परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मुंबईमध्ये पाणी अजून देखील कमी झालेलं नाहीये। जवळपास गुडघाभर पाणी कुर्ला पश्चिमेकडे हलाव पूल आणि त्यासोबतच LBS मार्ग या ठिकाणी आहे आणि या पाण्यातून माग काढताना आपल्याला इथली लोक दिसतात स्पष्टपणे। कशा पद्धतीचं वातावरण आहे ते देखील आपण पाहू शकतो। लोकांची दुकानं जी आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी शिरायला आता सुरुवात झालेली आहे आणि जवळपास गुडघाभर पाणी त्यांच्या दुकानामध्ये आहे। घरामध्ये चाळीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं पाणी भरलेलं आहे आणि बघा दूरपर्यंत जिथे जिथे तुमची नजर जाईल तिथे तिथे पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतं। ही झोपडपट्टी आहे आणि ही चाळ आहे आणि या चाळीच्या आतमध्ये सुद्धा आपण पाहतोय कशा पद्धतीचं पाणी भरलेलं आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी कुठेही दिसत नाहीयेत आणि त्यामुळे एक संताप सुद्धा इथल्या स्थानिकांकडून रोष सुद्धा इथल्या स्थानिकांकडून व्यक्त केला जातो। ही सगळी दृश्य आपण पाहतोय बघा दूरपर्यंत आपण पाहतोय जिथे जिथे नजर जाते तो पूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि नेमका पाण्याचा निचरा आता कधीपर्यंत होणार आहे पाण्यात सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बरेचसे बूस्टर पंप या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आले होते मात्र हे बूस्टर पंपच आता काम करत नाही अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। नागरिक त्रस्त आहेत घरातून। तर इकडे उल्हासनगर अंबरनाथमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय आणि बांधुनी नाला हा तुडुंब भरून वाहू लागलेला आहे। उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। वालधुनी नदी ही तुडुंब वाहत असल्यामुळे शहरातील सखल भागामध्ये आता पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। इकडे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। गाभाऱ्यामध्ये 4 ते 5 फुटांपर्यंत आता पाणी शिरलेलं आहे। अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर मात्र या मंदिरामध्ये देखील आता पाणी शिरलेलं आहे। इकडे डोंबिवलीमधील MIDC मधील अनेक कंपन्या या पाण्याखाली गेल्या तर डोंबिवलीच्या MIDC मध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेल्यानं वीज पुरवठा या ठिकाणचा पूर्णपणे खंडित झालेला आहे। डोंबिवली MIDC मधल्या कंपन्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये चहूबाजूला पाण्याचा वेढा, ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेलेले आहेत त्याच्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला। तर इकडे कराडमधल्या कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांपर्यंत उघडलेले आहेत। कोयना धरणातून 53,321 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। इकडे हातूर धरणाचे 24 दरवाजे उघडलेले आहेत। 16 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 8 दरवाजे 1 मीटरनं उघडलेले आहेत। हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढलेला आहे। हातनूर धरणातून 1,25,000 क्युसेकनं पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सध्या सुरू आहे। इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोमठाणा ते चिखली रस्ता हा वाहून गेलेला आहे। बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। जांबुवंती नदीला पूर आलेला आहे। मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे हा रस्ताच अक्षरशः वाहून गेलेला आहे। बुलढाण्यामधल्या सोमाठाणामधली ही दृश्य आपण पाहताय। वाहन चालकाची त्याच्यामुळे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। तर बुलढाण्यामधल्या जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर आला आणि नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।
तर इकडे गडचिरोलीमधल्या भामरागडच्या मुख्य पुलावर पुराचं पाणी आलंय। भामरागडच्या मुख्य पुलावरून 3 ते 4 फूट पुराचं पाणी वाहत आहे। जिल्ह्यातील इंद्रावती आणि पर्लकोटा या 2 नद्यांना पूर आलेला आहे। भामरागड तालुक्यामधल्या जवळपास 40 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। इकडे कोकणाकडे वळूया तर चिपळूण मध्यवर्ती बस डेपोमध्ये परिसरात साचलेलं पाणी वाढण्यास आता सुरुवात झाली आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। मध्यवर्ती बस स्थानकामध्ये सर्व बसेस सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेल्या आहेत।